सुचवत असतात, ते आपल्या स्वभावगुणावर सुचवत असतात. अशी अनेक लग्न जुळताना आम्ही पाहिलेली आहेत. तेव्हा बऱ्याचदा आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज येतो म्हणजे कोणाचे तरी फॉरवर्ड केलेले मेसेज असतात, अक्कल सांगणारे, लिहिणाराला 11 तोफाची सलामी, एखादा व्हिडिओ असतो, एखादी रील असते, एखादी बाईचीच रील असते की ती बाईचाच कुठंतरी स्त्री जातीचाच अपमान करते, की मुलींना हे पाहिजे ते पाहिजे, कुठंतरी सवंग प्रसिद्धीसाठी हे सगळं बनावट असते, बनवलेलं असते आणि तेच आपण उचलतो इतर ग्रुपवर फॉरवर्ड करतो. अशा फॉरवर्ड करणाऱ्याला आम्ही काय करतो की माऊली, तुम्ही काय करा, तुम्हाला आम्ही आमच्या ग्रुपचं ऍडमिन बनवलं, तुम्ही संध्याकाळपर्यंत तुमच्या ओळखीतील फक्त 4-5 लोकांना या ग्रुपमध्ये ऍड करा. असे जर प्रत्येकानं 5-5 लोक जर ऍड केले आपल्या ओळखीतले, तर दलाल आपोआप गायब होतील, आपणच आपल्यात राहू. आणि आपण आपल्यात राहिल्याच्या नंतर लग्न तर आपल्याला करायचीच, मग तो गरीब असो का श्रीमंत असो, पोरीची पोरांची संख्या कमी झालेली आहे. अशा पद्धतीनं अनेक लग्न जुळतात, परंतु हे पटत नाही. लोक सगळी परावलंबी डिपेंडंट बनलेली आहेत, की राशन कधी येतं, लाडक्या बहिणीचे पैसे आले का, पीएम किसानचे आले का, नमो शेतकरीचे आले का. कारण इथल्या व्यवस्थेनं, सिस्टमनं, राजकीय व्यवस्थेनं तुम्हाला आम्हाला अगतिक गुलाम बनवून ठेवलेला आहे. ही सत्य आणि वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही.